राम राम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की जो 4 स्ट्रोक इंजिन पंप आहे त्याची अनबॉक्सिंग करा आणि माहिती द्या. कृषी वैभव टोमॅटो फार्म हाऊसवरून आपला एक पंप केला आहे, त्याची आपण आज अनबॉक्सिंग करतो आहे. अशा प्रकारे आपला GT शक्ती नॅपसॅक मिस्ट डस्टर म्हणून येतो आहे. हा 4 स्ट्रोक इंजिन आहे. हे त्याचं ॲक्च्युली म्हणजे रेस आपलं ओढायची डायरेक्ट ते जे बोट ठेवलं तिथं ऑइल टाकायचं असतं 100 ml 20-40 नंबरचं. इथं पेट्रोल भरलं जातं. पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही आपल्याला. अशा प्रकारे त्याच्यानंतर हे त्याचं स्विच ऑफ करायचं बटन, इथून स्विच ऑफ करायचं. हे त्याचे 2 नॉब आहेत. जो अलीकडच्या साईडचा आहे तो ॲक्सिलेटर आहे हा, आणि हा आपला जो डस्टिंग करायची स्पीड आहे तो डस्टिंगचा स्पीड आहे. त्याच्यानंतर ह्या इकडे आपलं जे त्याचा हात आहे डस्टिंगचा हात, आणि त्याला हे सोबत जर पाणी फवारायचं असेल तर त्याचे कनेक्शन करावं लागतात. त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देईल. चला बघूया त्याच्यासोबत ॲक्सेसरीज काय काय येतात. अशा प्रकारे हा पंप उघडला जातो. झाकणही मोठं आहे, डस्टिंग टाकायलाही सोपं जातं. ही त्याच्यात आतून डस्टिंगची प्लेट असते जी दिसते, इथून खाली डस्टिंग जातं. आणि आपल्याला इथे डस्ट भरायची असते. जवळपास 15 ते 20 किलोची याची कॅपॅसिटी. जेव्हा पाणी आपल्याला मारायचं असतं तेव्हा इथून प्लेट बदलायला लागते खोलून, त्यामुळे थोडं पाणी मारायला थोडं अवघड जातं, खोलचाल करावं लागते. ही पाणी मारायची प्लेट आहे ती मध्ये घालावं लागते, आणि त्याला वायसर लावावं लागतं, आतलं काळं वायसर. ती जी आतली चमकी प्लेट आहे त्याला जे काळं वायसर दिसतं आतून काळं ते काढून याला लावून, याला एक नळी लावून त्या जे छोटंसं होल दिसतोय तिथे जोडून कनेक्शन करावं लागतं. त्याचं कनेक्शन इथं पडलेलं आहे. तर हे बघा, याच्यासोबत एक दोरी सोबत आहे, तुटलं गिटलं तर, आणि जे कार्बोरेटर असतं ते सोबत आहे. इथे जे बाकीचे पाणी मारायचे नोझल आहे पुढचे थोडेचे नळ्या वगैरे काय असतात त्या. तर चला, तर असा आपला डस्ट जो नॉब खालीवर केल्यानंतर बघा इथं जी प्लेट आहे ती खालीवर होती, म्हणजे डस्ट पावडरचा स्पीड आपण कंट्रोल करू शकतो इथून. तर थोडं सुरुवातीला नवीन असले तर पहिलाच गिअरवर आपल्याला चालवायचा, हाय स्पीड करायचं नाही. आणि नवीन पंप जवळपास अर्धा घंटा तुम्ही चालू ठेवायचा. चला आपण याला टेस्ट करूया. सुरू करायच्या अगोदर याला पंपिंग करायचं, पेट्रोल भरून घेतल्यानंतर असं पंप करायचं खालच्या बोटानं. त्याच्यानंतर लागला तर एकदा चौक द्यायचा, त्याच्यानंतर त्याची रस्सी मारायची. तर चौक द्यायची गरज नाही, तर 1-2 वेळा रस्सी जर मारली तर हा सुरू होतो. अशा प्रकारे आपला हा आता पंप चालू झाला आहे. आणि याच्यामध्ये काही डस्ट टाकल्यानंतर झाकण लावून घेऊन पाठीवर घेतलं, आणि डस्टिंगचा जो नॉब आहे तो जर आपण सुरू केला तर हे त्याचं ॲक्सिलेटर जे तुम्ही मोठ्या नावात होतं आहे, आणि कमी केलं ॲक्सिलेटर तसंच त्याचं डस्टिंगचं आहे. आणि बटन बंद करून पंप बंद होतो. अशा प्रकारे हे शेतात धुरळीने केले जाते. आणि आपलं टोमॅटो पीक किंवा कोणतंही पीक असू द्या, तुम्ही त्याचं संरक्षण करू शकता. शेवटी हा आपला कृषी वैभव फार्म कास्तकारा पंप घेऊन निघाले, आणि त्यांची डिलिव्हरी आपण सुखरूप दिली. त्यांना संपूर्ण माहितीसह आपण माहिती पुरवली. तर संपर्क करा, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. धन्यवाद मंडळी.